Hi friends, welcome to Asia's Broca and Vanik, your one-stop solution for our competitive exams, English section or verbal reasoning section or verbal ability section, whatever way you want to put it. We have been looking at a few questions from Rajya Seva Pre, that is paper 2 Rajya Seva Pre, which is about passages. Right. So मागच्या वेळेला आपण पहिल्या दोन passages मधले 5-5 questions पाहिले होते. Today we are going to take a look at. Today we are going to discuss passage number 3 and 4. Right. So as I always keep saying, the more interested you feel about this language, the more passionate you feel about this language, the less is the burden, right? The burden gets lowered, the burden on your mind gets lessened, you feel exonerated, right? Okay, so without any further ado, without wasting time, let's embark on our journey to some vocab world, right? Or some vocab world ideas. Fine. Let's see. आता आपल्याकडे आहे, we have this passage आणि read the following passage and answer questions 11 to 15. So आपण आता जो 25 मध्ये जो राज्यसेवेचा पेपर 2025 चा पेपर आपण आता प्री बघतो आहे, राईट. सो लेट्स टेक अ लुक ॲट दिस. हिअर वी हॅव, okay, so read the following passage and answer questions 11 to 15. All right, let's see below. What will be the nature of the environmental issue in the 21st century? So इथे ऑथर म्हणतोय की 21व्या शतकामध्ये स्वरूप काय असेल, एन्व्हायरमेंटल इश्यूचं स्वरूप काय असेल, राईट? त्याचं नेचर काय असेल, कुठल्या स्वरूपाचा हा प्रश्न असेल. सो इट इज इदर व्हेरी इझी. ऑथर म्हणतोय एक तर ते खूप सोपं आहे किंवा व्हेरी डिफिकल्ट. सो आपल्याला इथे असं लक्षात येतं की ऑथर एकीकडे व्हेरी इझी पण म्हणतोय, एक तर खूप इझी आहे नाहीतर खूप डिफिकल्ट आहे. टू थिंक अबाउट दिस. ओके, देन वी हॅव नेक्स्ट, दिस सेंटेन्स मे सीम, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं, मे सीम लाईक अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ कॉन्ट्राडिक्शन. तुम्हाला असं वाटेल हे काय विरोधाभास काय हा असा. व्हेरी इझी पण म्हणतोय, व्हेरी डिफिकल्ट आहे किंवा व्हेरी इझी आहे. सो ही सेज, ऑथर सेज, इट इज अ सेंटेन्स रिटन विथ कम्प्लीट थॉट. तो म्हणतोय की मी पूर्ण विचाराअंती हे बोलतो आहे, राईट. सो द एन्व्हायरमेंटल इश्यू इज ह्युमन रिलेटेड, है ना. सो तो म्हणतोय की एन्व्हायरमेंटल इश्यू जो आहे तो ह्युमन रिलेटेड आहे, मनुष्य प्राण्याशी रिलेटेड आहे. दॅट इज, इट इज बिकॉज वी फील इट. याच्यावरनं आपल्याला बरंच काही कळतं बघा. इट इज बिकॉज वी फील इट, आपल्याला ते जाणवतं, मनुष्यांना किंवा माणसाला ते जाणवतं, म्हणून हा एन्व्हायरमेंटल इश्यू ह्युमन रिलेटेड आहे. म्हणजे आता आपण पुढे बघितलं तर इफ यू लुक ॲट द हिस्ट्री ऑफ द अर्थ, आता कदाचित असं काही असेल का की ह्युमन रिलेटेड आहे कारण की बिकॉज वी फील इट, म्हणजे माणसाला जाणवतं म्हणून हा ह्युमन रिलेटेड आहे. जर माणसाला जाणवलं नसतं तर कदाचित हा ह्युमन रिलेटेड नसता वाटला, असं काहीतरी. येस, पुढे बघू. इफ यू लुक ॲट द हिस्ट्री ऑफ द अर्थ, तुम्ही पृथ्वीचा इतिहास जर बघितला, यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. तर तो म्हणतोय की मी काय म्हणतोय हे तुम्हाला कळेल. म्हणजे या सेंटेन्सचं आपल्याला काहीतरी एक्सप्लेनेशन पुढे मिळणार आहे, है ना. द एन्व्हायरमेंटल इश्यू इज ह्युमन रिलेटेड, दॅट इज बिकॉज वी फील इट. या सेंटेन्सचं आपल्याला पुढे काहीतरी मिळेल एक्सप्लेनेशन. मग तो म्हणतोय की तुम्ही जर पृथ्वीचा इतिहास बघितला तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळेल. ओके, बघूया. इन द मेनी पिरियड्स ऑफ द अर्थ, पृथ्वीवर जे काही बरेचसे पिरियड्स मध्ये आपण क्लासिफाय करतो पृथ्वीची हिस्ट्री, तर तो म्हणतोय, ऑथर सेज, लिव्हिंग थिंग्स दॅट लास्टेड फॉर मिलियन्स ऑफ इयर्स. दॅट लास्टेड फॉर म्हणजे काय, असे प्राणी, लास्टेड फॉर म्हणजे जे अनेक मिलियन्स वर्ष जगले. लास्टेड फॉर म्हणजे जगले, ते तयार झाले होते. असे प्राणी तयार झाले होते पृथ्वीवर की ते अनेक लाखो मिलियन वर्ष जगले. दोज ॲनिमल्स लिव्ड ऑन अर्थ फॉर बिलियन्स. असे काही प्राणी जे बिलियन इयर्स पण जगले आणि इव्हेंच्युअली डिसअपिअर्ड, आणि ते नष्ट होऊन गेले, ते अक्षरशः म्हणजे ते संपले. ओके, सो कदाचित आपल्याला असं वाटतं की याच्यातनं आपल्याला हे लक्षात येत आहे की ऑथरला असं म्हणायचंय की बिकॉज वी फील इट, आपल्याला ते जाणवतं म्हणून एन्व्हायरमेंटल इश्यू ह्युमन रिलेटेड आहे. आणि मग तो बाकीच्या प्राण्यांचं सांगतोय. याचा अर्थ काय, तर प्राण्यांना जाणवत नाही म्हणून त्यांना तो तसा वाटत नाही, असं ऑथरला याच्यातनं आपल्याला लक्षात येते. ओके, आता आपण पुढे बघूया.
let's take a look at next part, which is in the very beginning these living things grew in the sea. सुरुवातीला he's saying की सुरुवातीला हे जे being होते these living things, तर ते समुद्रामध्ये वाढायचे, ते समुद्रामध्ये त्यांची वाढ होत असे. क्रेटॅशियस पिरियड, एक क्रेटॅशियस पिरियड मध्ये काय झालं, लिव्हिंग थिंग्स ग्रॅज्युअली केम टू लँड, पृथ्वीवरती आले, समुद्रातनं पृथ्वीवर आले. फाईन. देअर बॉडी स्ट्रक्चर बिकेम कॉम्प्लेक्स, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स झालं, अजून अजून अवघड असं कॉम्प्लेक्सिटीने फुल झालं त्यांचं बॉडी स्ट्रक्चर. या पिरियड मध्ये देअर वर सम अॅनिमल्स कॉल्ड ट्रिलोबाइट्स. आता काही ट्रिलोबाइट्स नावाच्या अॅनिमल्सचंही ऑथर सांगतोय. दोज अॅनिमल्स हॅड प्लेंटी ऑफ सी बेड अवेलेबल. त्या प्राण्यांना आहे ना खूप सारं सी बेड अवेलेबल होतं, म्हणजे समुद्र 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 त्यांना बराचसा अवेलेबल होता. ओके. पण आफ्टर लिव्हिंग ऑन द अर्थ फॉर अ फ्यू बिलियन इयर्स, काही बिलियन वर्ष पृथ्वीवर राहिल्यानंतर दीज अॅनिमल्स बिकेम एक्सटिंक्ट. पृथ्वीवरती राहिले आणि ते नष्ट झाले. ओके. नॉट ओनली दिस, हेच नाही तर मेनी ऑफ अदर लिव्हिंग थिंग्स अलॉंग विथ देम ऑल्सो डिसअपियर्ड. अनेक असे पण, त्यांच्यासोबतच अनेक असे प्राणी पण होते की जे डिसअपियर झाले, नष्ट झाले, अदृश्य झाले, संपले. इन द फॉलोइंग पिरियड, म्हणजे त्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये, फॉलोइंग म्हणजे त्याच्या नंतरच्या, मेनी अॅनिमल्स हॅव बिकम एक्सटिंक्ट. बरेचसे प्राणी पुढच्या पिरियड्स मध्ये पण नष्ट झाले. सो इट कॅन बी सेड दॅट डायनोसॉर्स रूल्ड द अर्थ फॉर ऑलमोस्ट 16 करोड इयर्स. 16 करोड वर्ष डायनोसॉर्सनी पृथ्वीवर राज्य केलं. दे डू नॉट एक्झिस्ट टुडे. आज डायनोसॉर्स नाही आहेत. नॉट ओनली दिस, मेनी प्लांट्स ऑफ दॅट टाइम ऑल्सो डू नॉट एक्झिस्ट टुडे. त्यावेळेचे बरेचसे वनस्पती पण आज नाही आहेत. ओके. पुढे आपण बघूया काय आपल्याला मिळतंय. देन इन द फॉलोइंग पिरियड, त्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये काय झालं बरं, तर त्याच्या नंतरच्या पिरियडमध्ये अॅनिमल्स लाईक मॅस्टोडॉन्स, टस्क म्हणजे जे हस्तिदंती असतात ना, ते त्याला टस्क म्हणतात. सो टस्क, हत्तीच्या जातीचे एटसेट्रा ऑल्सो बिकेम एक्सटिंक्ट. ते पण नष्ट पावले. दोज एनिमल्स एक्झिस्टेड इव्हन आफ्टर द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन्स ऑन अर्थ. काही त्यातले प्राणी आहे ना, माणसाचं अस्तित्व सुरू झाल्यानंतरही काही काळ होते. पण याचा अर्थ ऑथर म्हणतोय की तुम्ही असा काढू नका की माणसाने नष्ट केले. तो म्हणतोय हाऊ एव्हर, पण इट शुड बी रिमेंबर्ड दॅट ह्युमन्स वेअर नॉट द कॉज ऑफ देअर एक्सटिंक्शन. माणसामुळे ते नष्ट झालेले नाहीयेत, हे ऑथरने सरळ इथे सांगितलंय. हाऊ एव्हर, तरी पण everyone agrees that all these living beings became extinct because the balance of the environment that time was disturbed. पण ऑथर असे म्हणतोय, तरी पण असं मात्र प्रत्येक जण मान्य करतो की हे सगळे जे प्राणी होते ना, ते नष्ट झाले का बरं, कारण की बॅलन्स त्यावेळेचा डिस्टर्ब झाला, वातावरणातला बॅलन्स डिस्टर्ब झाला. दॅट इज अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस, काही परिस्थितींमध्ये, ड्यू टू सम नॅचरल कॉज, काहीतरी नैसर्गिक कारणास्तव, मेनी अॅनिमल्स सडनली चेंज इन द आयडियल कंडिशन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. बरेचसे प्राणी आहे ना, चेंज, त्यांच्यात बदल होतो. अंडर इन द आयडियल कंडिशन्स, ज्या एकदम आयडियल अशा कंडिशन्स असतात, त्या कंडिशन्स असताना बऱ्याचशा प्राण्यांमध्ये एकदम बदल होतो. अँड बिकम एक्सटिंक्ट, आणि ते अचानकच ते नष्ट होतात. दिस हॅज हॅपन्ड मेनी टाइम्स, अनेक वेळेला हे घडलंय. इट इज फाउंड दॅट न्यू स्पेशीज ऑफ अॅनिमल्स, सी हाऊ वन बाय वन वी आर अंडरस्टँडिंग द पॅसेज. It is found that new species of animals or living beings were created after the ice age. Okay, ice age च्या नंतर बऱ्याचशा स्पीशीज प्राण्यांच्या तयार झाल्या, असं पण आढळून आलेलं आहे, असं पण आढळून आलेलं आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया पुढे काय आपल्याकडे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. सिमिलरली देर आर एक्झाम्पल्स ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, जे पृथ्वीच्या पोटात जे व्हॉल्कॅनो असतं, ज्वालामुखी, त्याचे इरप्शन्स, तो अचानक बाहेर येणं, अर्थक्वेक, भूकंप, त्यानंतर चेंजेस इन द लोकल ऍट एन्व्हायरमेंट आफ्टर दिस, है ना, वातावरणात बदल झाले. वन एन्व्हायरमेंटल इश्यू इज फ्रॉम द लास्ट 100 इयर्स, मागच्या 100 वर्षापासून एक एन्व्हायरमेंटल इश्यू आहे. दॅट इज आफ्टर द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, है ना. सो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे आहे, औद्योगिक क्रांतीच्या नंतर एक एन्व्हायरमेंटल इश्यू मात्र कंटिन्यूड आहे. आता बघूया. इन द लास्ट 100 इयर्स वी रिअलाइज दॅट वी कॅन प्लंडर म्हणजे काय, नासधूस करणं. वी कॅन प्लंडर नेचर, आम्ही निसर्गाची नासधूस करू शकतो.
आम्हाला हे लक्षात आलं, आम्हाला वी रिअलाइज, आम्हाला जाणवलं की वी कॅन प्लंडर नेचर ड्यू टू द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. त्याच्यामुळे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये मुळे ते होते असं आम्हाला लक्षात आलं. ड्युरिंग द फर्स्ट अँड सेकंड वर्ल्ड वॉर वी नीडेड मेनी थिंग्स ऑन अ ह्यूज स्केल. आम्हाला खूप गोष्टींची गरज पडली फर्स्ट आणि सेकंड वॉरच्या वेळेला. त्याचप्रमाणे अलॉंग विथ दिस मेडिकल नॉलेज ऑल्सो इन्क्रीज्ड, है ना, वैद्यकीय क्षेत्रातनं ज्ञान पण वाढलं. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम, टू कोप अप नाही, कोप अप इज अ रॉंग फ्रेजल वर्ब, टू कोप विथ द पॉप्युलेशन डिफॉरेस्टेशन वॉज इनएव्हिटेबल, है ना. आता एवढी लोकसंख्या वाढल्यावरती जंगलतोड करणं साहजिकच, त्याच्याशिवाय म्हणजे जंगलतोड ही इनएव्हिटेबल होती, न टाळता येण्यासारखी झाली होती. सिटीज अँड विलेजेस स्प्रेड, सिटीज आणि विलेजेस वाढले. ड्यू टू दिस, याच्यामुळे द फॉरेस्ट वॉज डिग्रेडेड, त्याच्यामुळे जंगलांचं काय झालं, डिग्रेडेशन झालं, जंगलांची खूप ऱ्हास झाला, हानी झाली. दिस इज नाव नोन टू ऑल एन्व्हायरमेंटलिस्ट. जे लोक पृथ्वीच्या एन्व्हायरमेंट संवर्धनासाठी अभ्यास करतात त्यांना हे सगळं माहिती आहे असं ऑथर म्हणतोय. पुढे आपण बघू. सिमिलरली देर आर एक्झाम्पल्स ऑफ व्हॉल्कॅनिक, हे झालं, ओके सॉरी. नेक्स्ट वी टेक प्रिव्हियस एक्झाम्पल्स. ओके, आता ऑथर म्हणतोय आम्ही पहिलेची एक्झाम्पल जर का बघितली त्याच्यामध्ये काय, इन विच इन्क्रीजिंग नंबर्स आर अज्युम्ड टू बी द कॉज ऑफ स्पीशीज एक्सटिंक्शन. आम्ही पूर्वीची जर एक्झाम्पल बघितली त्याच्यामध्ये काय दिसतंय, एखाद्या प्राण्याच्या स्पीशीज मध्ये, त्या एखाद्या प्राण्याच्या जातीत खूप वाढ झाली तर मग ती जी जात आहे, ती प्राण्याची जात आहे, ती नष्ट होते. ओके, पण बट नोवेअर इज देअर अन एक्झाम्पल ऑफ अॅनिमल स्पीशीज ग्रोईंग सो रॅपिडली. पण ऑथर आपल्याला असंही सांगतोय की कुठलीच अॅनिमल स्पीशीज इतकी झपाट्याने वाढली नाही जेवढी मानवी जात, जेवढी माणसाची वाढ खूप जास्त झाली, माणसाची लोकसंख्या जितक्या झपाट्याने वाढली तेवढी कुठल्याच प्राण्याची वाढ संख्येमध्ये झालेली नाही. ओके, अनदर थिंग इज दॅट देअर इज नो एव्हिडन्स, आतापर्यंत कुठला पुरावा नाहीये की these animal species have created an environmental problem by polluting the environment. म्हणजे ऑथर म्हणतोय माणसाने जसं पोल्यूट केलं एन्व्हायरमेंट तसं या प्राण्याच्या जातींनी कुठलं असं पोल्युशन वगैरे घडवून आणलेलं काही असा काही पुरावा नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी, ऑथर म्हणतो या उलट, द प्रिन्सिपल ऑफ लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, सीम्स टू हॅव इन्क्रीज्ड इन नेचर. ऑथर तर म्हणतोय की निसर्गामध्ये जगा आणि जगू द्या हे तत्व आहे ना जास्त वाढीस लागलेलं दिसतं. ओके, बिकॉज अॅनिमल्स इन देअर नॅचरल स्टेट आर लिंक्स इन अ फूड चेन, है ना. जी एक जैव साखळी किंवा अन्न साखळी असते त्याच्यातला एक दुवा असतो ना अॅनिमल्स हा. अँड देअर मेथड ऑफ स्टोरिंग फूड इज टू लेट देअर प्रे लिव्ह अँड ग्रो हॅपीली. सो त्यांचं जे अन्न साठवण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे, तर त्यांचं जे भक्ष्य आहे त्याला जगू द्यावं आणि त्याची वाढ होऊ द्यावी. ओके, पुढे बघू आपण. नेक्स्ट वी हॅव इज इफ द अमाउंट ऑफ प्रे डिक्रीजेस फॉर सम रिझन. ऑथर सेज की जर का भक्ष्य जे आहे शिकार, जर का संख्या कमी झाली, फॉर एक्झाम्पल इफ देर इज लेस ग्रास, म्हणजे जर का गवत कमी झालं समजा, देन नॅचरली डिअर म्हणजे हरिण अँड रॅबिट ससे ते कमी होतात. ओके, इन सच अ सिच्युएशन, अशा परिस्थितीमध्ये अॅनिमल्स अँड बर्ड्स, प्राणी आणि पक्षी दॅट लिव्ह ऑन देम, यांच्यावरती म्हणजे हरिण आणि सशावर जगणारे जे प्राणी आहेत आणि पक्षी आहेत, रिड्यूस देअर रिप्रोडक्टिव्ह आउटपुट, त्यांचं जे प्रजोत्पादन आहे ना ते कमी करतात, म्हणजे ती डिमांड कमी होईल याची डिअर आणि रॅबिटची. सो देन इट इज नो प्रॉब्लेम टू रिअलाइज दॅट देअर इज अ डिफरन्स बिटवीन दीज ओल्ड एक्झाम्पल्स, आधीचे जे आपण एक्झाम्पल्स बघितले होते, अँड द एन्व्हायरमेंटल डॅमेज वी आर डुईंग. ऑथर म्हणतोय की आम्ही जे डॅमेज करतोय त्याच्यात आणि पूर्वीचे एक्झाम्पल्स दिले त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला कळून येईल. ओके, आता आपल्याकडे क्वेश्चन्स जे आहेत, आपण आता बघूया या पॅसेजशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेत. सो 11, क्वेश्चन 11, ड्यू टू व्हॉट रिझन डिड द मॅस्टोडोन हा जो प्राणी होता, सो इथे क्वेश्चन आहे की कोणत्या कारणास्तव मॅस्टोडोन किंवा टस्क, या पॅसेज मध्ये दिलं होतं पहा आधी, मॅस्टोडोन किंवा टस्क कोणत्या कारणामुळे ऑन द अर्थ बिकम एक्सटिंक्ट, कोणत्या कारणामुळे नष्ट झाले मॅस्टोडोन आणि टस्क. तर
बघू आपण एक्सेसिव्ह ह्युमन इंटरव्हेन्शन हे तर दिलंय की असं नव्हतं, माणसामुळे ते झालेले नाही आहेत असं त्या पॅसेजमध्ये मगाशी दिलं होतं. बी ड्यू टू द डिसरप्शन ऑफ द इकॉलॉजिकल बॅलन्स. हा, हे एक मात्र फॅक्टर दिलेला होता की एक त्या इकॉलॉजिकल बॅलन्स काहीतरी बिघडल्याचं मेन्शन केलेलं होतं. सी ड्यू टू ॲनिमल प्रिडेशन. ॲनिमल प्रिडेशन म्हणजे शिकार, म्हणजे प्राण्यांनी शिकार केल्यामुळे ते नक्की नव्हतं झालेलं. आणि जर का ए नाहीये तर डी तर होऊ शकत नाही, ऑल द अबव होऊ नाही शकत. सो ए आणि डी तर गेले, सो पहिलं ऑप्शन गेलं, त्यानंतर डी पण गेलं, त्यानंतर आता जे सी आहे ड्यू टू ॲनिमल प्रिडेशन हे पण नक्कीच दिलेलं नाही, प्राण्यांच्या शिकार करण्यामुळे मॅस्टोडोन आणि टस्क हे झाले असंही दिलेलं नाहीये. सो सी पण गेलं, म्हणजे हे गेलं. सो पहिल्याचं ओनली बी इज करेक्ट, पहिल्याचं येणार ओनली बी इज करेक्ट. Let's take a look at next part, which is question 12. According to this passage, in which period the living things gradually came to land? कुठल्या पिरियड मध्ये ते प्राणी जमिनीवर आले? आपण बघितलं मग अशी क्रेटॅशियस पिरियड दिलाय ना. सो याच्याबद्दल काहीच बोललं नाही. ट्रायसिक मध्ये काही नाही आहे, नियोजिन काही नाही आहे, क्वार्टरनरी काही नाही आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन 13. व्हॉट प्रिन्सिपल इज फाउंड इन दिस पॅसेज? कोणतं प्रिन्सिपल दिलंय? लिव्ह अँड लेट लिव्ह है ना, क्लिअरली मेन्शन केलंय. ग्रोथ शुड नॉट बी अलाउड विथ हॅपीनेस टू ग्रो, असं काहीच म्हटलेलं नाही आहे. एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, स्टॉप वॉटर, सेव्ह द वॉटर, काही नाही असं. सो क्वेश्चन 14. हाऊ मेनी इयर्स डिड डायनोसॉर्स रूल द अर्थ? डायनोसॉर्सनी पृथ्वीवर किती वर्ष राज्य केलं याचं दिलेलं आहे. 16 करोड वर्ष है ना, 16 करोड इयर्स दिलंय. ओके, पुढचं आपण बघूया. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट, विच इज 15 मध्ये इंडस्ट्रियल. ओके, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन लेड टू प्लंडरिंग है ना, नासधूस ऑफ नेचर, बिकॉज कोणते कोणते कारण होते की जी औद्योगिक क्रांती झाली त्यांनी नासधूस केली निसर्गाची, त्याच्यासाठी कोणती कोणती कारणं दिली होती? ए नंबर 1, डिफॉरेस्टेशन वॉज नेसेसरी फॉर ग्रोईंग पॉप्युलेशन, दिलंय, हे दिलं होतं. नंबर 2, सिटी स्प्रेड, फॉरेस्ट डिक्रीज, हे पण दिलं होतं. 3, मेनी थिंग्स वर नीडेड इन लार्ज क्वांटिटीज, हे सुद्धा आपण वाचलं. त्यामुळे आन्सर येणार ऑल ऑफ द अबाव, क्लिअरली पॅसेज मध्ये मेन्शन केलंय. राईट, लेट्स लुक ॲट नंबर 30. 30 बघूया आता. 30 म्हणजे 16 to 20. स्लाइड नंबर 30. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम 16 to 20. ओके, लेट्स टेक अ लुक ॲट दिस. 16 to 20 पर्यंत आपल्याला आता बघायचे क्वेश्चन्स. पॅसेज काय? ग्लोबलायझेशन आणि इकॉनॉमिक डिस्पॅरिटी. ओके, हा आपला पॅसेज आहे, ग्लोबलायझेशन आणि इकॉनॉमिक डिस्पॅरिटी. डिस्पॅरिटी म्हणजे काय? आपण हा शब्द जी याच्यावरती जी सिरीज आहे वर्ल्ड पॉवर मेड इझी, त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आपण शब्द बघितला होता. ऍट पार मीन्स इक्वल, डिस्पॅरिटी इक्वॅलिटी नसणे. सो इकॉनॉमिक अर्थशास्त्रामधली जी तफावत आहे ती, आणि ग्लोबलायझेशन. ओके, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ सोसायटी. सोसायटीचं ऑब्जेक्टिव्ह, समाजाचं उद्दिष्ट, समाज आणि इकॉनॉमी यांचं उद्दिष्ट काय असावं? तर टू लुक आफ्टर द ग्रेटर वेलफेअर ऑफ द पीपल, लोकांचं कल्याण व्हावं, हे सोसायटी आणि इकॉनॉमीचं उद्दिष्ट असायला पाहिजे. बट इन अ मार्केट सिस्टम मध्ये मोमेंटम इज डिसायझिव्ह. मोमेंटम म्हणजे स्पीड डिसाइड करते. डिसायझिव्ह हा शब्द कनेक्टेड आहे डिसाइडशी. सो मार्केट सिस्टम मध्ये स्पीड डिसाइड करते. ओके, ड्यू टू द डिक्लाइनिंग रेट ऑफ एम्प्लॉयमेंट ग्रोथ, जे जॉब्स आहेत त्यांच्यामध्ये जो रेट आहे, जॉब्स नोकऱ्यांच्या वाढीमधला जो रेट आहे तो डिक्लाइन होतोय, कमी कमी होत चाललाय है ना. सो दुसरं काय? वाईड स्प्रेड पॉवर्टी, गरिबी, खूप पसरलेली गरिबी. द प्रोडक्शन सिस्टम दॅट मेक्स डिसिजन्स, प्रोडक्शन सिस्टम जी निर्णय घेते फॉर मॅक्सिमम प्रॉफिट, सर्वात जास्त प्रॉफिट हवा यासाठी जी प्रोडक्शन सिस्टम निर्णय घेते, डज नॉट टेक इन टू अकाउंट द नीड्स ऑफ द पुअर. त्यांना आहे ना गरिबांचे त्यांना गरजा लक्षात घेणं त्यांना शक्य होत नाही, कारण की वाईड स्प्रेड पॉवर्टी आणि एम्प्लॉयमेंट ग्रोथ. सो लॅक ऑफ चॉईसेस, त्यांच्याकडे चॉईसेस नसतात, चॉईसेस अँड ऑपॉर्च्युनिटी, संधी पण नसतात. फॉर अ जनरली कम्फर्टेबल लाईफ मीन्स पॉवर्टी.
सो पॉवर्टीची डेफिनेशन काय केली आहे तर चॉईस नसणं है ना, चॉईस नसतो आणि अपॉर्च्युनिटी पण नसतात. सो कशासाठी तर एक कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी चॉईस नसणं, पर्याय नसणं आणि संधी नसणं म्हणजे गरिबी असं ऑथर इथे म्हणतात. पुढे आपण बघू. अकॉर्डिंग टू 2016 2016 ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2016 मध्ये जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दिलाय 55% भारताच्या 55% लोकसंख्या लिव्ड इन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, अनेक अंगांनी असलेलं दारिद्र्य, त्याच्यामध्ये 55% लोकसंख्या भारताची जगत होती. वाईल 28% ऑफ द पॉप्युलेशन लिव्ड इन एक्स्ट्रीम पॉवर्टी, म्हणजे 28% लोक तर खूपच दारिद्र्यात राहत होते आणि 55% मल्टी डिमेन्शनल म्हणजे अनेक ऍस्पेक्ट मधून दारिद्र्यात राहत होते. एम्प्लॉयमेंट इज बेसिक टूल फॉर पॉवर्टी एलिव्हिएशन. एलिव्हिएशन म्हणजे काय, कमी करणं, दूर करणं, मुक्त करणं. गरिबी दूर करण्यासाठी एम्प्लॉयमेंट हे बेसिक टूल आहे. एम्प्लॉयमेंट नोकरी हे बेसिक त्याचं टूल आहे. ड्यू टू इम्पॉर्टन्स ऑफ प्रायव्हेटायझेशन खासगीकरण जे झालं ना इन द ग्लोबलायझेशन सिस्टम, ऑल्दो एम्प्लॉयमेंट इन प्रायव्हेट सेक्टर हॅज इन्क्रीज, प्रायव्हेट सेक्टर मध्ये एम्प्लॉयमेंट वाढली आहे पण एम्प्लॉयमेंट इन द पब्लिक सेक्टर हॅज डिक्रीज है ना, पब्लिक सेक्टर मधली जी एम्प्लॉयमेंट आहे ती कमी झालेली आहे. रिडक्शन ऑफ इन्कम डिस्पॅरिटी, जे इन्कम असतं, जी मिळकत असते त्याच्यामध्ये जी तफावत आहे त्याच्यामध्ये रिडक्शन, ती तफावत कमी करणं हे उद्दिष्ट होतं अनेक उद्दिष्टांपैकी एक होतं. कशाचं, प्लॅन डेव्हलपमेंट अलॉंग विथ पॉवर्टी एलिव्हिएशन, दारिद्र्य दूर करणं अँड एम्प्लॉयमेंट ग्रोथ, नोकऱ्यांची संख्या वाढवणं. इट हॅज नेव्हर बीन फाउंड टू बी ऑफ मच इम्पॉर्टन्स इन द परस्यूट ऑफ, कशाच्या मागे, परस्यूट म्हणजे कशाच्या तरी मागे लागणं, परस्यूट ऑफ रॅपिड प्रोडक्शन ग्रोथ. रॅपिड प्रोडक्शन ग्रोथची जी परस्यूट आहे त्याचा जो पाठलाग आपण करतोय त्याच्याबद्दल आहे. आफ्टर ग्लोबलायझेशन द इंटेन्सिटी ऑफ इकॉनॉमिक, ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आफ्टर ग्लोबलायझेशन तीव्रता, इकॉनॉमिक काय, इकॉनॉमिक डिस्पॅरिटी. सो इकॉनॉमिक डिस्पॅरिटी, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी मधली जी तीव्रता आहे ती वाढली, रॅपिडली वाढली ग्लोबलायझेशन नंतर है ना. त्याच्यात म्हटलंय इथे क्लिअरली मेन्शन केलंय पहा, आफ्टर ग्लोबलायझेशन नंतर ती तीव्रता वाढली. द आयडिया ऑफ इनइक्वॅलिटी कॅन बी गेज म्हणजे काय, मोजणं. सो ऑथर सेज की इनइक्वॅलिटी, विषमतेची जी संकल्पना आहे ती मोजणं कशी आपल्याला जमेल, रेशिओ ऑफ शेअर ऑफ कन्झम्पशन एक्सपेंडिचर ॲज वेल ॲज वेल्थ ओनरशिप ऑफ डिफरंट इन्कम क्लासेस इन द कंट्री. सो काय म्हणते, कशातनं मोजता येईल, रेशिओ ऑफ शेअर ऑफ कन्झम्पशन एक्सपेंडिचर, शेअर ऑफ कन्झम्पशन आणि एक्सपेंडिचर याचा रेशिओ कशाशी, वेल्थ ओनरशिप, किती वेल्थ आहे लोकांकडे वेगवेगळ्या इन्कम क्लासेस मध्ये. ओके, बिफोर ग्लोबलायझेशन, आता ऑथर म्हणतोय ग्लोबलायझेशनच्या आधी टॉप 10% इन्कम ग्रोथ शेअर ऑफ नॅशनल जीडीपी हॅड डिक्लाइंड बाय 3%, 3% कमी झाला होता जीडीपी. ओके, 1961 आणि 91 मध्ये, बिफोर ग्लोबलायझेशन. द शेअर ऑफ द मिडल 40% अँड बॉटम 40% इन्कम ग्रुप्स हॅड इन्क्रीज बाय 2.3%. सो शेअर ऑफ मिडल 40% अँड बॉटम 50%, मधले 40% आणि खालचे 50%, त्याच्यात किती वाढ झाली, 2.3% अँड 1% रिस्पेक्टिव्हली. सो मिडल 40% ची वाढ झाली 2.3% आणि बॉटम 50 ची झाली 1%. आफ्टर ग्लोबलायझेशन नंतर शेअर ऑफ द टॉप 10% इन्कम ग्रुप इन द national income had increased from 34% to 56% during the period 91 to 2019. Okay, बघूया पुढे. while the share of the bottom 50% of, खालचे जे 50% होते त्यांच्या बाबतीत काय घडलं तर the population had decreased from 22% to 14.7%. ओके, 22 to 14.7. बघूया. ओके, बॉटम 50%, काय झालं, द पॉप्युलेशन हॅड डिक्रीज फ्रॉम 22 टू 14.7, बॉटम 50%. बघू पुढे.
इन अदर वर्ड्स द पेस ऑफ डिस्पॅरिटी म्हणजे विषमतेची जी वाढ आहे ना ती खूप वाढत गेली, म्हणजे त्याची तीव्रता आहे ना खूप वाढत गेली. सो पेस ऑफ डिस्पॅरिटी ग्रोथ वॉज इंटेन्सिफाईड. द शेअर ऑफ द टॉप 10% इन्कम ग्रुप इन द टोटल वेल्थ ऑफ द कंट्री हॅड इन्क्रीज फ्रॉम 50% टू 74%. म्हणजे जे टॉप 10% इन्कम ग्रुप आहे ना त्यांच्यात वाढ किती झाली, 50% 74 पर्यंत ड्युरिंग द पिरियड 91 टू 2019. आणि वाईल शेअर इन द वेल्थ ऑफ द कंट्री ऑफ द बॉटम 50%, खालच्या 50% लोकांचं जे पॉप्युलेशन आहे त्यांच्यात काय झालं. सो विच हॅड बीन बेसिकली नॉमिनल 8.8%, आधीची 8.8% होती ती 2.8% आली. म्हणजे इथे आपल्याला जाणवत आहे की 50 पासून 74% पर्यंत टॉपचे जे 10% आहे म्हणजे ऍक्च्युली टॉपच्या लोकांना जास्त मिळालं, आणि जे बॉटम 50% आहे त्यांच्यामध्ये अजून खाली गेलं. सो हॅड बीन नॉमिनल दिस डिक्रीज टू 2.8. म्हणजे वरच्या लोकांना त्यांच्या वरच्या क्लासमधल्या लोकांना आणखी पैसा मिळाला आणि जे खाली 50% होते ते अजून खाली गेले. 74% ऑफ द कंट्रीज वेल्थ इज इन द पोझिशन ऑफ द 10% ऑफ पॉप्युलेशन. ऑथर म्हणतोय पूर्ण लोकसंख्येच्या 10% लोकांकडे 74% देशाची मालमत्ता आहे. वाईल आणि 50% ऑफ पॉप्युलेशन ओन्स ओनली 2.8%. 50% पॉप्युलेशन कडे फक्त 2.8% एवढीच मालमत्ता आहे किंवा तेवढाच पैसा आहे. ऑल दिस कंडिशन्स रिलेटेड टू पॉवर्टी, दारिद्र्याशी निगडीत अशा या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत, आणि एम्प्लॉयमेंट अँड इनइक्वॅलिटी मेक अस रिअलाइज दॅट वी आर मुव्हिंग फर्दर अवे फ्रॉम द स्टेट ऑफ ग्रेटर सोशल वेलफेअर. म्हणजे ऑथर म्हणतोय की आमचं जे उद्दिष्ट होतं ना की पूर्ण समाजाचं भलं व्हावं किंवा सामाजिक सुबत्ता, त्याच्यापासून आम्ही अजून अजून दूर चाललो आहोत. ओके, पुढे आता आपण बघूया काय काय क्वेश्चन्स आहेत. लेट्स टेक अ लुक एट. आय थिंक वी हॅव मोर. ओके, क्वेश्चन 16 बघूया आता. सो क्वेश्चन 16 मध्ये आहे बिफोर ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशनच्या आधी बाय हाऊ मच डिड द पर्सेंटेज शेअर ऑफ मिडल 40% इन्कम, हा मिडल 40% इन्कम ग्रुप वॉज इन्क्रीज. मिडल 40% ग्रुपचं हाऊ मच डिड द पर्सेंटेज शेअर ऑफ मिडल 40% इन्कम ग्रुप वॉज इन्क्रीज. बघू आपण मिडल 40%. See, middle 40% and bottom 50% income groups had increased by 2.3 आणि bottom 50 चं 1, so 2.3. पहिल्याचं येणार 2.3%. नंबर 2, ऑप्शन नंबर 2 पहिल्याचं. क्वेश्चन 16 चं 17, which of the following factor exhibits intensification, तीव्रता वाढत गेल्याचं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतं. इंटेन्सिफिकेशन ऑफ द पेस ऑफ डिस्पॅरिटी ग्रोथ, शेवटच्या याच्यात होतं पहा. पेस ऑफ डिस्पॅरिटी ग्रोथ बद्दल लास्टच्या याच्यामध्ये आपण आता वाचलं होतं. पेस ऑफ डिस्पॅरिटी ग्रोथ. येस, सी इन अदर वर्ड्स द पेस ऑफ डिस्पॅरिटी ग्रोथ वॉज इंटेन्सिफाईड. सो इथे आहे पॉप्युलेशन हॅड डिक्रीज फ्रॉम 22 टू 14.7. आपण बघूया 22 टू 14.7. वाईल द शेअर ऑफ बॉटम 50%, जे बॉटम 50% होते त्यांचं डिक्रीज झालं 22 टू 14.7%. बघू आपण ऑप्शन्स मध्ये हे दिलेलं आहे का. डिक्रीज इन शेअर of bottom 50% of populations in income. B, decrease in share of top 10% populations in national income. C, decrease in share of both top and bottom populations in national income आणि increase in share of both top and bottom. बघा, increase in share of both top and bottom तर नाही आहे, नक्कीच C पण नाही आहे decrease in share of both top and bottom, कारण की दोन्ही नाही वाढलेले. B आहे decrease in share of top 10% population. नाही, टॉप 10चं जर का कमी झालं असतं तर उलट ज्यांच्याकडे जास्ती पैसा आहे त्यांचं कमी होणं, तसं नाही. डिक्रीज इन शेअर ऑफ बॉटम 50%. सो ए इज द ऑप्शन. ऑप्शन नंबर ए, डिक्रीज इन शेअर ऑफ बॉटम 50%. आपण बघू याचा आपल्याला परत एकदा कन्फर्म करता येईल. सी, डिक्रीज इन द बॉटम 50%. सी, बॉटम 50% 22 पर्यंत 14.7 ला आला. सो बॉटम 50%, राईट. ए. ओके, इन्कम. येस. त्याच्यानंतर पुढे लेट्स टेक अ लुक ॲट नंबर 18. पुढे आपल्याकडे 18 आहे. इन ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन मध्ये बघूया, इन ग्लोबलायझेशन विच ऑफ द फॉलोइंग रिझन किंवा रिझन्स
एक्झिबिट अवर मुवमेंट फर्दर अँड फर्दर अवे. आपलं जे उद्दिष्ट होतं ना ग्रेटर सोशल वेलफेअरचं, आपलं जे उद्दिष्ट होतं की सामाजिक कल्याण, हे जे उद्दिष्ट होतं त्याच्यापासून आपण जे दूर दूर जात गेलो, तर कुठले अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण दूर जात गेलो, तर दिलेलं आहे याच्यात. पॉवर्टी पण दिलंय, इनइक्वॅलिटी पण दिलंय, आपण वाचलं मग अशी, एम्प्लॉयमेंट पण दिलंय. सो ऑल ऑफ द अबाव, याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव, नंबर 4. क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स इज कॉल्ड हॉरिबल इनइक्वॅलिटी. खाली काही सर्कमस्टन्सेस दिलेत, त्याच्यातली हॉरिबल इनइक्वॅलिटी कोणती असते, म्हणजे इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता आणि त्यातही हॉरिबल. So 74% of the wealth is in possession of 10% population. Okay. दुसरं 2.8% of the wealth is in possession of 50% population. तिसरं 74% of the wealth is in possession of 10% population. Okay. म्हणजे देशाच्या 74% संपत्ती 10% लोकांकडे आणि 2.8% ऑफ द वेल्थ इज इन पोझेशन ऑफ 50%. 50% लोकांकडे 2.8. म्हणजे किती मोठी विषमता आहे पहा. 74% 10% लोकांकडे आणि 2.8 50% लोकांकडे. बघा केवढी मोठी विषमता आहे. सो नंबर 3 इज द आन्सर फॉर दिस. आणि हे तर नाहीच आहे, रिच पीपल शेअर इन नॅशनल इन्कम इन्क्रीज. ओके. त्यानंतर म्हणजे त्यांचं इन्कम हे झालं, इन्क्रीज झालं, पण ज्यांच्याकडे जास्ती मालमत्ता आहे त्यांची वाढली आणि कमी आहे त्यांची कमी झाली, हे त्याच्यातलं विषमता आहे, हॉरिबल. सो पुढे बघूया. नंबर 20, एम्प्लॉयमेंट इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्टर हॅज डिक्रीज ड्यू टू ग्लोबलायझेशन. क्लिअरली म्हटलंय पॅसेजमध्ये मेन्शन केलेलं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स वाढलेत, पण पब्लिक सेक्टरमध्ये जॉब्स कमी झालेत. सो एम्प्लॉयमेंट इन पब्लिक सेक्टर, नंबर 3, राईट. सो पब्लिक सेक्टर मधले जॉब्स कमी झालेत. आता पुढचा आहे 21 to 25. We will take a look at this passage in the next video. I'll be uploading the next video soon because I have got a few commitments and त्याच्यामुळे I don't find that much time, because of my crammed and packed schedule. But I'll soon, before 31st May, 31 मेच्या परीक्षेच्या आधीच मी हे अपलोड करत राहीन. So thanks for joining and study well, work hard, keep your vision fixated on your goal. So yeah, that's what I want to wish you, and keep joining the sessions. Comment करा जे काही तुम्हाला कळत नाहीये, किंवा if you feel that I should be uploading some other videos, do comment in the below the video. And yeah, all the best for your sessions. Keep studying, keep working hard, and stay safe. Thank you so much.